दारातून परत आलो तुला थट्टा काय सुचेल रे त्या? अहो सपान बघितलं तुम्ही? सपान. हो का? अयो खूप भयंकर स्वप्न पडलं रे त्या. हा काय बघितलं? अयो मी मेलो, मला सरणावर ठेवलं. का सांगता काय? पुढं? आणि सगळी पंचक्रोशी, सगळा गाव, लहान थोर मोठे, अयो सगळे रडतात, म्हणतात जाऊ नका पंच, जाऊ नका पंच म्हणून. आणि मग म्या नाही दिसलं का? तू तू नाही दिसला रे त्या. अरे काय पंच, तुम्ही पार सारणावर झोपले आणि तुम्हाला म्या दिसलो नाही? तो खरंच दिसला नाही. तास तास तर काय बोलला असतस? म्या होय भेटायला पाहिजे. अयो निघ इथून, तोंड काळा कर तुझं. अयो मी सरणावर झोपलो आणि भेटलं पाहिजे. अयो अहो नाही तसं नाही, म्हणजे काय आरडाओरडा चालला आहे? अयो अहो काही नाही, पंच रडत होते झोपेतल्या झोपेत. म्या उठवलं त्यांना. तुला बघतो नंतर. तात्या तुझे काय काम होते? काहीच नाही, असं झालं होतं. बरं, त्या बाळूच्या घरची काय परिस्थिती? काय सांगा अक्का, त्या बाळू बरोबर कोणी बोलत बी नाही. काय सांगतोस? मग अहो घरातल्यांनी पार वाळीत टाकलं त्याला. आणि ती गंगी काय म्हणते? ती काय, ती गेली तिच्या सासरी. सासू तर काय म्हणतो ती माहितीये का? या घरचं पाणी बी पिणार नाही आता. हो पण त्या हे सगळं झालं कसं तेच कळत नाही बघ. अयो तो बाळू त्या जावई बापूच्या जीवावर का उठला म्हणतो मी. काय तर कळायला तयार नाही. बर काही लोक काय म्हणतात माहितीये का? त्या काळ भैरीनेच काहीतरी केलं. येत त्या सत्य समोर यायला पाहिजे बघ. आणि जर काळभैरीने काहीतरी केलं असेल तर हा काळभैरी भविष्यात आपल्या उपयोगाचा आहे बघ. आजा, मला नाही आवडलं ताटावरून उठून आलास. पुरी तू कशाला घेऊन आलीस? जेव. अगं पर नाही म्हणू नकोस. घरची लक्ष्मी उपाशी असल्यावर धन्यानं कसं जेवावं? तू म्हणत आहेस ते बाळू मामा म्हणले असतं तर बरं वाटलं असतं. तू बोलत नाही ना व? जाऊ दे, जेव तू. सत्य परीक्षा आहे बघ तुझी. हाव हाय मला वाटतं तेवढं सोपं नाही, पण काय करणार? चहा बी समजा करून बघितलं, मलाच काय उपाय साप. हा बघ आजा, आधीच सांगून ठेवते, मामा होते माझे, आता लगीन झालंय. लय नाही सोसायची मी तिथल्या तिथं बोलन त्यांच्याशी. अभि घर सुधरायचा बी नाही. जाऊ दे, मी आभी काय बोलत बसले. तू जेव्हा सत्य तू बी उपाशी आहेस ना व? आयाची लय आठवण येते. गंगी सावर लय उन्हाळा पावसाळा बघितला आहे ती. हाव हाय. काळ्या जेवला काय करावं समजना झालंय बघ. तुला विचार नकस करू, जेवून घ्या आधी, आणि काय लागलं तर मला हाक मार, मी आलोच. अरे नुसतं कमरेवर हात ठेवून बघू न कर काहीतरी. आता तुला सोडत नाही बाळ्या. या आगीच्या झळा तुझ्या मस्तकाची लाही लाही करतील.